हे आहे कृष्णा नदीच्या तीरावरचं जोगुलंबा मंदिर. सगळा एक मंदिरांचा समूह आहे आणि हा भाग जो आहे हा हैदराबादकडून कुर्नूलकडे येताना कुर्नूलपासून एक 15 किलोमीटर आधी डाव्या बाजूला जर वळलं तर जवळजवळ 15-17 किलोमीटर दूर गेल्यावर एक आलमपूर नावाचं गाव येतं आणि तेलंगणा म्हणजे हा सगळा निजामाचा भाग असावा. आणि हे चालुक्याच्या काळातलं मंदिर आहे. एक मोठा मंदिर समूह आहे आणि हे 5 शक्तिपीठांपैकी एक आहे. शिवाचं मंदिर आहे इथं आणि हा सगळा मंदिर परिसर जो आहे तो लाल दगडांमध्ये बांधलेले सुंदर मंदिरं आहेत आणि कृष्णा नदीच्या काठावरचं हे चांगलं ठिकाण आहे बघण्यासारखं. आज अचानक इथं येण्याचा योग आला आणि तुम्हाला हे सगळं मंदिर समूह दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. असे सगळीकडे इथं खंडित झालेल्या मूर्त्या, आक्रमणामुळे या भंग पावलेल्या मूर्त्या, नंदी आणि सगळीकडे असा मंदिर समूह आहे. पण मंदिरांचं बांधकाम जे आहे त्या काळातलं खूपच छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि हाच तो दगड आहे जो इथं सगळीकडे वापरला गेलेला आहे. जे जे मंदिराचे भाग किंवा काही मंदिरं तोडले त्यांचे हे खांब वगैरे इथं एकत्र गोळा करून ठेवलेले आहेत. काही मंदिराचे भाग जे आहेत तुटलेल्या मंदिराचे ते इथं गोळा करून ठेवलेले आहेत. आणि आपण बघू शकतो की अनेक अशा खंडित मूर्त्या ज्या आहेत त्या इथं एकत्रित व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. आणि या मंदिर समूहामध्ये जितके काही शिल्प कधी काळी त्या काळात काढलेले होते आणि ते शिल्प आक्रमणामध्ये वगैरे तोडल्या गेले त्या सगळ्यांची साक्ष जी आहे ती इथं दिसते. पण मात्र ते हे सगळं वैभव जे आहे आणि ही सगळी कलाकुसर त्या काळात किती चांगली असावी याचाही अंदाज जो आहे तो या भग्न असलेल्या कमीना या मंदिरावरून येतो. म्हणजे अजूनही त्याचं सौंदर्य जे आहे ते टिकून आहे. म्हणजे मुळात हे मंदिरं किती सुंदर असतील जेव्हा नवीन बांधलेले होते त्याचा अंदाज याच्यावरून येतो. असं प्रत्येकच ठिकाणून फोटोजेनिक असं या सगळ्या मंदिराचा समूह आहे. म्हणजे जितके फोटो काढाल तितक्यानी मन भरणार नाही इतका सुंदर हा परिसर आहे. या मंदिर समूहाचं प्रत्येक दगड बोलका आहे. इतकं इथं सगळीकडे जुनं वैभव जे आहे ते पसरलेलं आहे. पण मात्र अजूनही बराचसा मंदिर समूहाचा भाग जो आहे तो चांगला इंटॅक्ट आहे. भलेही असे भग्न देवालयाचे भाग जे आहेत ते अनेक ठिकाणी दिसतात पण मात्र एकूणच मंदिर समूहाचा पूर्ण भाग जो आहे तो इंटॅक्ट आहे. तुम्ही बघू शकता की आक्रमणाचा परिणाम काय होतो मंदिर समूहावर. तर हे एक मंदिर आहे जे जवळपास रिकामं आहे. इथं कोणीही भाविक दिसले नाही. स्ट्रक्चर इंटॅक्ट आहे. सगळीकडे बाकी भाविक जातात. हे मंदिर जे आहे ते पूर्ण रिकामं आहे. इथली मूर्ती कशाची होती, कुठं गेली त्याचा काही म्हणजे आता इतक्या कमी वेळात तशी माहिती घेणंही शक्य नाही. पण हे संपूर्ण मंदिर जे आहे ते रिकामं आहे आणि बाहेरून मात्र मंदिर इतकं सुरेख आहे. आणि त्या मंदिराच्या बाजूला तुम्ही बघू शकता की हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला सगळा परिसर जो आहे तो त्या काळात ज्यांचं राज्य होतं त्यांनी मंदिरावर केलेल्या आक्रमणाची साक्ष देणारा हा सगळा परिसर आहे. आणि इतक्या एका निजामशाहीच्या मोठ्या राजवटीमध्ये इथं आता एक हजरत सय्यद शाह अली बादशाह अब्बास हुसैनी यांचा काय दर्गा आहे, दर्गा शरीफ. हा दर्गा शरीफ या मंदिराच्या थेट आतमध्ये आहे आणि चालुक्य काळातलं मूळ मंदिर जे आहे त्याच्यावरच पेंट वगैरे मारून त्या काळातल्या निजाम राजवटीने इथं हा दर्गा स्थापन केलेला असावा किंवा त्यांच्या काळात त्यांच्या प्रभावामुळे या धर्माच्या लोकांनी हा जो काही परिसर आहे तो बळकावला. पण सुदैवानं आजही मंदिराची मूळ स्थिती
आणि एक भव्य असं मंदिर कॉम्प्लेक्स जे आहे ते इथं अजूनही शाबूत आहे आणि प्रत्येक दगड जो आहे तो त्या काळातल्या वैभवाची साक्ष देतो. तुम्ही बघाल की म्हणजे खरं तर इतकं चांगलं मॉन्युमेंटल प्लेस आहे. खरं तर हे न पटण्यासारखं आहे की याला पार्किंग केलं. मंदिराचाच एक भाग जो होता बाहेरचा त्याला आता पार्किंग केलेलं आहे. पण एकूणच पूर्ण मंदिर समूह जो आहे तो भाविकांच्या गर्दीने व्यापलेला असतो आणि अचानकच ही जागा जी आहे ती कळली आणि म्हटलं की इथे एकदा भेट द्यावी. नवग्रहांचं मंदिर आहे, शिवाचं मंदिर आहे आणि इथं जी काही मान्यता आहे ती अशी आहे की हे 5 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि या 5 शक्तिपीठांपैकी एक असलेली ही जागा जी आहे ती नॅशनल हायवे 44 पासून कुर्नूलच्या अलीकडे अगदी रस्त्यावरच आहे. म्हणजे चंद्रपूर वरून निघालो तेव्हा खरं तरी जागा माहितीही नव्हती, पण सहज एक्सप्लोअर करताना अचानक ही जागा दिसली आणि म्हटलं चला एकदा भेट द्यावं. तर जे लोक हैदराबादवरून बेंगलोरला रस्तामार्गे प्रवास करतात त्यांनी एकदा अवश्य भेट देण्यासारखा हा सगळा मंदिर समूह आहे. आणि मंदिर समूहाचा बराचसा भाग जो आहे तो अजूनही चांगला सुस्थितीत आहे. मंदिरात अजूनही देवत्व जे आहे ते शाबूत आहे. भलेही काही भाग जो आहे तो दर्गा वगैरे असं अतिक्रमण दिसत आहे. म्हणजे खरं तर हा एक मोठा वादाचा मुद्दा आहे की मंदिर समूह सरळ सरळ दिसत असताना त्याच्या आतमध्ये नंतर बांधलेला दर्गा आणि ते पेंट वगैरे हा सगळा भाग तुम्ही व्हिडिओत बघितला. तर असं हे जोगलांबा टेम्पल अशी मान्यता आहे की हे 5 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि सतीदेवीचे दात जे आहेत वरचे दात ते दक्ष यज्ञाच्या डिस्ट्रक्शनमध्ये शिवानी जे पाडले त्याच्यामध्ये एक दात इथं पडला आणि त्याच्यामुळे या जागेला एक आध्यात्मिक महत्त्व आहे. आणि असं हे शक्तिपीठ जे आहे जोगुलंबा, या जोगुलंबाला येताना जोगुलंबाचं एक रेल्वे स्टेशन पण आहे आणि ते रेल्वे स्टेशन जे आहे ते इतकं सुरेख बांधलेलं आहे म्हणजे त्या रेल्वे स्टेशनकडे पाहिल्यानंतर तो एखाद्या चित्रपटाचा सेट वाटावा असं दक्षिण भारतीय मंदिर शैलीचं पूर्ण भित्तिचित्र, संपूर्ण रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म म्हणजे ते भित्तिचित्र आहे आणि ते अगदी सुरेख आहे. म्हणजे ते एक ॲस्थेटिक जे आहे ज्यांनी कोणी ते डिझाईन केलं ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि तो भागही तिथं आता काही नवीन मंदिरं बनलेली आहेत, तिथपर्यंत कुठली छोटी ट्रेन येते. असं हे जोगुलंबाचं देवस्थान आहे. इथून आता पुढे गेल्यानंतर काय आणखी भेटतं ते बघूया. आजच्या दिवसासाठी जय श्रीराम.